कालपासून राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीची। या भेटीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। कुणी त्याच्यावरती ठोस भाष्य करत नाहीये। दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे शरद पवारांची प्रकृती काहीशी ठीक नाही, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत असंही समजतंय। राज्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी, राज्यातलं धुलीवंदनाचं वातावरण, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी संवाद साधेल माझा सहकारी वैभव परब। वैभव, ज्ञानदा, राजकीय रंग तर उडालेलेच आहेत, त्यामुळे राजकीय शिमगा सुरू झालेला आहे आणि अर्थातच रोखटोक मधून हे सगळे राजकीय रंग उडवले गेलेले आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आहेत। सर्वात प्रथम जी आता सुरुवातीलाच आपल्याकडे बातमी आलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांची प्रकृती काहीशी खराब झालेली आहे, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात येऊ शकतं। आपण संजय राऊतांची बातचीत करून जाणून घेऊया काय सध्याची प्रकृती आहे आणि काय त्यांच्यातली माहिती आहे, काय महाराष्ट्राला सांगा। नाही, मी म्हणजे असं आहे की आम्ही सगळे चिंतेत आहोत। जेव्हा आमचे माननीय पवार साहेबांची तब्येत कालपासून थोडीशी नरम आहे असं कळत होतं। काल मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो संध्याकाळी, तेव्हाही आमच्या चर्चेमध्ये पवार साहेबांच्या तब्येतीविषयी आम्ही चर्चा केली की त्यांनाही माहिती होती की ते आजारी आहेत, थोडंसं त्यांना काहीतरी इन्फेक्शनचा त्रास आहे किंवा असं आम्ही बोलत होतो। पण सकाळी समजलं सुप्रियाताईकडून की त्यांची तब्येत नाजूक आहे, थोडी काही याच्यातून त्याला ॲडमिट करावं लागेल, साधारण 8-10 दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे ताईचं। आणि थोडंसं त्यांना एक लहानशी काही शस्त्रक्रिया पण करावी लागेल असं मी आत्ता ऐकलं। आणि त्यांचे सगळे जे पुढले कार्यक्रम आहेत ते केरळला जाणार होते माझ्या माहितीप्रमाणे। 1, 2, 3 एप्रिलला ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते, पण हे सगळे त्यांचे कार्यक्रम रद्द झाल्याचं मला आत्ता सुप्रियाताईकडून समजलं। आणि आम्ही सगळे प्रार्थना करतो किंवा आम्ही चिंतित आहोत की त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो आणि ते पुन्हा एकदा, हे आमच्यापेक्षा तरुण असलेले नेते आहेत, ते पुन्हा एकदा ते आमच्याबरोबर कामाला येऊत, म्हणजे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे काम करू। आणि मला खात्री आहे ते पवार साहेबांची जी काय त्यांचं मन शरीर जे खंबीर आहे, लढण्याचं कायम त्यांच्यामध्ये जे बळ असतं, त्याच्यानं ते बरे होतील आता लवकरच। नक्कीच आपण सगळेजण प्रार्थना करूया की ते बरे होतील। पण तू आपलं काही बोलणं झालंय का गेल्या 2 दिवसामध्ये? त्यांच्या प्रकृतीविषयी काही चर्चा झाली? अचानक काल त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आली। प्रकृतीविषयी बोलणं नाही झालं, आज सकाळी सुप्रियाताईशी थोडा संवाद झाला, एवढंच। काय नेमकं झालं या संदर्भात काय माहिती? मी डॉक्टर नाही किंवा मी काही त्यांचा वैद्यकीय प्रमुख नाही आहे, तर ते कुटुंबातले लोक सांगू शकतील किंवा ज्या इस्पितळात उपचार करतात तेच त्याच्याविषयी सांगू शकतात। राऊत साहेब, ही झाली शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची बातचीत। परंतु गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार चर्चेत आहेत, ते म्हणजे अमित शहा यांच्याबरोबरच्या भेटीने। खरं तर शरद पवार गेले अनेक वर्ष विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांशी भेटत आलेले आहेत, चर्चा करत आलेले आहेत। परंतु महाविकास आघाडी सरकार एकत्र असताना दुसरीकडे अडाणींच्या प्रायव्हेट विमानानं अमित शहांची भेट घेणं, त्यामुळे ही चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे तुम्ही जरी म्हणत असलात की महाविकास आघाडी भक्कम आहे, परंतु ह्या भेटीमागे अनेक कारणाने खूप काही राजकारण लपलेलं आहे। मला वाटत नाही फार मोठं राजकारण लपलेलं आहे किंवा यात गोपनीय वगैरे काही असं घडलं आहे की काही गुप्त कार्यक्रम सुरू आहे, असं मला अजिबात वाटत नाही। पहा, अमित शहा या देशाचे गृहमंत्री आहेत। ते जरी दिल्लीत गृहमंत्री असले तरी ते बऱ्याचशा भेटीगाठी अहमदाबादला घेत असतात, होमटाऊन। शरद पवार या देशातले एक प्रमुख राजकीय नेते आहेत। शरद पवार अनेक वर्ष संसदीय राजकारणामध्ये काम करतात, ते खासदार आहेत। आता अजून मी असं सांगत नाही ते भेटले, आणि जर भेटले असते असे 2 नेते, त्याच्यावरती भिव्या उंचावून हातभर जीभ बाहेर काढावी असं काय आहे? काहीच नाही त्याच्यामध्ये। भेटू त्यांना, उलट या देशामध्ये हा संवाद सतत व्हायला पाहिजे। सत्ताधारी असतील, विरोधक असतील, विविध राजकीय पक्षांच्या विचारधारा असलेले नेते असतील, लोकशाहीचं ते फार मोठा अलंकार आहे आपल्या, की या लोकांनी सतत एकमेकांशी भेटून संवाद साधलाच पाहिजे। काही वर्षापूर्वी हे होत होतं, असं नाही की होत नव्हतं। म्हणजे पंडित नेहरूंपासून मी बघा तुला अटल बिहारी वाजपेयीपर्यंत पाहिलं, इंदिरा गांधीपर्यंत पाहिलं आम्ही सगळं हे, की भिन्न विचारधारांचे लोक
राजकारणापलीकडे सुद्धा एकमेकांशी भेटतात, बोलतात, चर्चा करतात, एकमेकांचं विचारांचं, भूमिकांचं आदानप्रदान करतात. आणि तसं या देशात झाल्याशिवाय या देशातली लोकशाही ही अधिक व्यापक होणार नाही. तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करतायत त्या जाहीररित्या भेटीगाठी झालेल्या आहेत. ही भेट फार गुप्तपणे झालेली आहेत, लपून छपून झाली असं तुम्हाला मला वाटत असं नाही? वाटत नाही. जर झाली असेल तर म्हणतोय मी. मी पण तेच म्हणतो. कारण अजून पवार साहेबांकडून किंवा त्यांच्याबरोबर समजा प्रफुल्ल पटेल होते असं मी वाचलं तर कोणाकडूनही किंवा स्वतः आमचे गृहमंत्री कोणाकडूनही स्पष्टपणे काय सांगितलं नाही की आम्ही भेटलो. नाही, अमित शहानी असं वक्तव्य केलेलं आहे की सर्वच गोष्ट काही जाहीररित्या सांगता येणार नाहीत, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. पण ठीक आहे, त्याने गुप्त ठेवली असेल तर बाहेर कशी आली भेट? जर ती खरोखर गुप्त या राजकारणामध्ये तुम्ही बंद खोलीतल्या गोष्टी असतात गुप्त, त्याही गुप्त राहत नाहीत. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये देशाच्या किंवा जगाच्या गुप्त असं काही नसतं. जे गुप्त म्हणून आपण घडवायला जातो ते सगळ्यात आधी बाहेर पडतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट गुप्तपणे कोणी काय करत असेल तर ती विसरून जा, काही गुप्त नसतं. ती गुप्त गोष्ट बाहेर यावी यासाठी आपण सगळ्यात आधी प्रयत्नशील असतो. पश्चिम बंगालच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आता जवळपास काही दिवसात निकाल लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात फेरबदल किंवा सत्तापालट होण्याची ही तयारी आहे असं देखील म्हटलं जातं. अजिबात नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल, केरळचा निकाल किंवा आसामचा निकाल, तामिळनाडूचा निकाल हे स्वतंत्र विषय आहेत. आणि महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षांची एकमेकांना कमिटमेंट आहे. हे सरकार आपल्याला पूर्ण काळ चालवायचं आहे. ह्याच्यामध्ये पण शरद पवार साहेब आहेत, ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, ह्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी जे आहेत, सगळ्यांची कमिटमेंट आहे. त्याच्यामुळे पश्चिम बंगालला काय व्हायचं तो होऊ द्या निकाल, किंवा इतर राज्यामध्ये काय व्हायचं तो होऊ द्या. त्या सगळ्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर का व्हावा असं जे गणित बसवलं आहे ना, आणि त्या गणिताचा जो फायनल आकडा काढलेला आहे तसाच राहणार तो. तुम्ही एक इकडे उल्लेख केला की कमिटमेंट आहे. कमिटमेंट 3 पक्षांची एकमेकांना आहे, पण तो अशी कमिटमेंट असताना अशा गुप्त भेटीगाठी झाल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं संभ्रमाचं वातावरण तयार होतं. मी पुन्हा एकदा म्हणतो की गुप्त नाही अशा प्रकार. आणि नाही, गुप्त नाही कुठलीही गोष्ट राजकारणामध्ये. आता आम्ही हे 3 पक्षाचे सरकार आहे, ते का गुप्त होतं का आम्ही कारवाई करत? गुप्त काय होतं? पहाटेचा शपथविधी जो महाराष्ट्रात झाला तो गुप्त होता. ज्या गोष्टी जाहीरपणे करायच्या असतात त्या गुप्त होतात, आणि ज्या गुप्तपणे करायच्या असतात त्या जाहीरपणे होतात. गुप्त वगैरे काही सोडून त्या गोष्टी. आणि या सगळ्या घडामोडींचा 2 नेते भेटले म्हणून जर सरकार पडत असेल तर आपण सगळे भ्रमात आहोत. तुमचेच विरोधक आता असं म्हणतात की ही भेट फारच गुप्त होती आणि ह्या भेटीबद्दल राष्ट्रवादीही बोलत नाहीये, शिवसेनाही बोलत नाहीये, कारण या आणि भेटीबद्दल कोणालाच काही माहीत नाही. हे सगळे हवेत तीर मारताय तो. आणि मला जरी माहीत असलं तरी मी बोलणार नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मला जर एखादा त्यातला विषय गोष्ट माहीत असेल तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. मला जर माहीत असेल तरी मी अजिबात बोलणार नाही, कारण खरोखर गुप्त आहे. मग पण तुम्हाला जरी माहीत असली तरी मला एकच विचारायचं आहे की यानंतर आपलं शरद पवारांशी, प्रफुल्ल पटेलांशी काही बोलणं झालं का? कारण का माझा फक्त एक पहिला प्रश्न पूर्ण होऊन द्या. कारण का टायमिंग कसं आहे बघा, तिकडे भेट झाली, त्यानंतर रोखठोकमध्ये अनिल देशमुखांना कुठेतरी टार्गेट करण्यात आलं. म्हणजे असे संकेत मिळाले की तिकडे भेट झाली, इकडे तुम्ही विरोधात थोडंसं लिहिलं केलं. तर ही समीकरणं कशी जुळून येतात? एक सांगू का तुम्हाला, जर ती भेट झाली असेल कुठे अहमदाबादला आणि सामनातल्या लिखाणाचा दुरान्वयी संबंध येत नाही. संजय राऊत तुम्हाला काय आहे ते माहिती आहे लिखाणाच्या बाबतीत, संपादक म्हणून, पत्रकार म्हणून. मला जे वाटतं त्यावेळेला ते मी लिहितो. खरं म्हणजे जो काल माझा लेख आला त्याच्या आदल्या दिवशी माझा रात्रीच अनिल देशमुख माननीय गृहमंत्री आणि माझी बोलणं झालं. त्यांनीच मला फोन केला होता एका विषयावरती, आम्ही चर्चा केली. आणि तेव्हाही त्यांना आम्ही सांगितलं की काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला टीका सहन करावी लागेल. अनिल देशमुख सद्ग्रस्त आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत.
गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती प्रथम जबाबदारी पडलेली आहे. 3 पक्षांचं सरकार चालवताना कदाचित त्यांना काही अडचणी असतील पोलीस खात्यासंदर्भात, पण ह्या सगळ्यातून ज्या ज्या घडामोडी घडल्या त्यातून त्यांना खूप गोष्टी शिकता आल्या असतील. नेता असाच घडतो आणि मंत्री असाच घडतो. आणि यापुढे अनिल देशमुखांचं काम जे मला खात्री आहे की या सगळ्या घडामोडीतून त्यांनी जे काय आत्मसात केलं असेल त्यातून त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगला ही दिशा मिळणार आहे. त्याच्यामुळे यापुढे टीका ही नेहमी सहन केली पाहिजे. लक्षात घ्या, आपण जर राजकारणामध्ये असू तर टीका ही सकारात्मकच घेतली पाहिजे. टीका माझ्यावरही करतात ना. बाळासाहेब ठाकरेंचं संपूर्ण आयुष्य टीका सहन करण्यात गेलं. शरद पवारांवरती का कमी टीका झाली? आजही होते आहे ना. उद्धव ठाकरे हे टीकेचे घाव आणि घण सोसून या शिखरावर पोचले आहेत. त्याच्यामुळे आम्ही अनिल देशमुख यांच्याविषयी जर काही 4 शब्द लिहिले असतील तर तुम्ही ते त्या अर्थाने घेऊ नका की आमचा काय वाद आहे, आमचा काय भांडण आहे. त्यांच्यानी माझे उत्तम संबंध आहेत, त्यांच्यानी माझी उत्तम मैत्री आहे. याचा अर्थ मला जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे ते कधी लपवत नाही. मी करतो ना. माझा स्वभाव आहे की जे मला वाटतं स्पष्टपणे परखडपणे ते मांडायचं आणि ते ज्याला समोरच्याला जसं घ्यायचं आहे त्याने ते घ्यायचं. हा काय मिठाचा खडा वगैरे टाकण्याचा प्रकार अजिबात नाही आहे. राऊत साहेब, तुम्ही या ठिकाणी एक उल्लेख केला की पत्रकार म्हणून टीका करण्याचा अधिकार आहे. असं एक राजकीय गणित आहे की सचिन वाझे हे शिवसेनेत 2008 साली प्रवेश केला होता. त्यानंतर ते पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सेवेत आले आणि त्यानंतर हा जो सगळा प्रकार घडला. तर मग असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की मग संजय राऊत जर एवढं रोखठोक इकडे अनिल देशमुख महाविकास आघाडीबद्दल लिहू शकतात तर सचिन वाझे आणि शिवसेनेचे संबंध का नाही लिहू शकतात? तुम्ही जर काल वाचला असेल त्यात तो उल्लेख केला आहे ना, ती चूकच आहे. आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा या अधिकाऱ्याला पोलीस खात्यामध्ये घेतला तेव्हा मला काही लोक भेटले आणि मी त्यांना सांगितलं की या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि कामाची पद्धत पाहता हा आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकेल. आणि मी आता नेत्यांची नावं घेणार नाही, कोणाशी या विषयावर बोललो, पण मी कोणाशी बोललो आहे या विषयावर त्यावेळेला हे त्या नेत्यांनाही माहिती आहे का प्रमुख लोकांनाही माहिती आहे. कारण मी अनेक वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. माझं पोलीस असतील किंवा त्या संदर्भात इतर काही क्षेत्र असतील, मी अनेक वर्ष गुन्हेविषयक पत्रकारिता केल्यामुळे मला माहिती आहे अनेक गोष्टी. अजूनही माझी माहिती घेत असतो. पण दुर्दैवानं या गोष्टी घडल्या. अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवते. आणि ज्या पद्धतीनं मग पुढे सगळं हे प्रकरण गेलेलं आहे त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण राहिलं नसावं किंवा कदाचित ते सगळं पुढे गेलं असेल घसरत गाडी. पण आता ह्यातून एक ब्रेक लागलेला आहे. यातून सरकारलाही धडा मिळाला, अनेक मंत्र्यांनाही काही गोष्टी शिकता आल्या. आणि नेहमी म्हणतात जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, त्यातून बऱ्याच पुढे चांगल्या गोष्टी घडत जातील. काल रोकठोकमध्ये एक उल्लेख होता की महाविकास आघाडीला डॅमेज कंट्रोल होत आहे पण तो कंट्रोल रोखण्यासाठी काही नियमावली नाही आहे. एक गोष्ट इकडे आहे की ज्या वेळेला सचिन वाझेंचं प्रकरण पुढे आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की सचिन वाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का. आणि त्यानंतर पुढे हळूहळू गोष्टी आहेत त्या वाढत गेल्या. तर हे वक्तव्य टाळता आलं असतं, डॅमेज कंट्रोल टाळता नाही, मी त्या बाबतीत म्हणणार नाही. त्यावेळेला जी मुख्यमंत्र्यांसमोर जी माहिती आली असेल त्यानुसार त्यांनी ते वक्तव्य केलं. त्यावेळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला भूमिका योग्य होता. पण जशी अधिक माहिती समोर गेली त्यानंतर मग शेवटी सत्य स्वीकारावं लागतं. चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही हे मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे, ही भूमिका आहे सरकारची, आमचीही आहे. आधी फाशी आणि मग चौकशी हे धोरण कोणत्याही न्यायव्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्या उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी ते सांगितलेलं आहे. आणि ह्याच भूमिका आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारने घेतलेल्या आहेत. आता मोदी सरकारच्या कडे अशा अनेक व्यक्तींविषयी त्या संदर्भात अनेक मागण्या केल्या आहेत. म्हणून त्यांनी कारवाई केली का? नाही, त्यांनी पाठराखणच केलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर सुद्धा असे प्रसंग आले, तेव्हाही त्यांनी आपापल्या व्यक्तीची पाठराखणच केलेली आहे. पण ते जोपर्यंत पूर्ण सत्य आपल्या हातामध्ये किंवा समोर येत नाही तोपर्यंतच ती केली जाते. पण जेव्हा
खरं समोर येतं, सत्य समोर येतं, तेव्हा राज्यकर्ता हा सतसत विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेतो आणि काम करतो. पण ते वक्तव्य टाळता आलं असं मी ते अजूनही व्यक्त, कारण का त्यानंतर काय झालं, खूप मोठा गोंधळ निर्माण झाला, उद्धव ठाकरेंवर टीका झाली, विरोधक आक्रमक झाले. कुठेतरी टाळता आलं असं. तुम्ही अनेक वर्ष मी असं बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला केलेलं विधानसभेच्या पटलावर केलेलं वक्तव्य आहे. मी विधानसभेच्या पटलावर केलेल्या वक्तव्याविषयी कोणती भूमिका व्यक्त करणार नाही. यानंतर ज्या काल ज्या गोष्टी तुम्ही रोखठोकमध्ये लिहिल्या होत्या की अनिल देशमुख थोडं म्हणजे गृहमंत्री म्हणून त्यांची कुवत ज्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन केलं होतं, तर आगामी काळात आता अनेक काही चेंजेस होणार आहेत, होतील. संजय राऊतांना वैयक्तिक कोण वाटतं की गृहमंत्री कोण असावे? नाही. अनिल देशमुख यांनी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये गृह खाते सांभाळलेलं आहे. मी जे तुम्हाला जी लिहिलं आहे, तुम्ही त्याचा इशू एक बाऊ करताय की ॲक्सिडेंटल होम मिनिस्टर. नाही, देवेगौडा सुद्धा प्रधानमंत्री झाले, त्याला मी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणणार नाही. त्यांना संधी प्राप्त झाली, त्याने ती घेतली. इंद्रकुमार गुजराल झाले, चंद्रशेखर झाले. महाराष्ट्रामध्ये आता असं आहे की जसे अजित पवार म्हणते ते बरोबर आहे की कोणाला मंत्री करायचे त्यांच्या विभागात कोणते, ते पवार साहेबांचा अधिकार आहे. पण त्या संपूर्ण घडामोडीत सुदैवानं मी आसपास असायचो ना, असं नाही. पण एक तरुण नेत्याला विदर्भातल्या पवारसाहेबांनी संधी दिली. याला मी चांगल्या अर्थाने ॲक्सिडेंट म्हणतो. एका विदर्भातल्या नेत्याला, ज्या नागपूरमध्ये कालपर्यंत मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्याच नागपूरमधून पवारसाहेबांनी विदर्भातल्या एका नेत्याला, जो अनेक वर्ष पवारसाहेबांशी निष्ठा राखून आहे पक्षाशी, अशा नेत्याला त्यांनी संधी दिली. हा सुद्धा अपघात असतो. संधी अपघातानं मिळतात. आम्हाला मिळाल्या ना अपघातानं संधी. मी सामनाचा संपादक झालो वयाच्या 28व्या वर्षी. हे शक्य नव्हतं, पण बाळासाहेबांनी मला ती संधी दिली. हा सुद्धा माझ्या जीवनातला एक गोड अपघात होता. या अर्थानं तुम्ही घेतलं पाहिजे. तुम्ही टीका म्हणून ते का घेता? आता असे महाविकास आघाडीमध्ये अनेक अपघात होत आहेत. म्हणजे कालच्या रोखठोकनंतर राष्ट्रवादी शिवसेनेवर टीका करते, शिवसेनेतले नेते राष्ट्रवादीवर करतायत. विश्वासार्हता एकमेकांमधली कुठेतरी कमी होत. अजिबात नाही, अजिबात नाही. हे भ्रम निर्माण करण्याचे जे काय प्रयोग सुरू आहेत विरोधी पक्षाकडून, त्याच्यात काय त्यांना यश मिळणार नाही. माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याचं 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणं हे जसं त्यांच्या भाग्यात होतं. राजकीय भाग्य फार महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. त्यांचं भाग्य होतं. त्यांनी संधी त्यांना मिळाली. त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं, मी असं म्हणेन. त्यातून त्यांना एक अनुभव प्राप्त झाला. पण हा अनुभव आता विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी वापरायला हवा. राज्यकर्ता म्हणून त्यांना मिळालेला अनुभव. विरोधी पक्षानं आक्रमक नक्कीच असलं पाहिजे, पण हा आक्रमकपणा महाराष्ट्राच्या मुळावर येईल, राज्याच्या मुळावर येईल, राज्याच्या प्रतिष्ठेच्या मुळावर येईल, इतका सुद्धा नसावा. कारण शेवटी राज्य आपलं आहे, या राज्याची माणसं आपली आहेत. चुका होतात अनेकदा. विरोधी पक्षानं सुद्धा राज्याच्या हितासाठी काही चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे. मग केंद्र असेल, राज्य असतील, अनेक ठिकाणी मी हे म्हणतो. विरोधी पक्ष म्हणजे शॅडो कॅबिनेट असते. विरोधी पक्षनेता शॅडो मुख्यमंत्री असतो. तुम्ही तुमच्या अनुभवाचा फायदा राज्याला दिला पाहिजे. तुम्हाला जर परत मुख्यमंत्री पदाची संधी तुमच्या भाग्यात असेल, तर ते तुमच्या ललाटेचं भाग्य जे आहे ते कोणी पुसू शकणार नाही. पण अशी ओढाताण करून, खेचाखेची करून भाग्य बदलता येत नाही कोणाचं. एक तर तुम्हाला दाद द्यावी लागेल, जेवढी माहिती गृहमंत्र्याकडे नाहीये तेवढी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यांच्या मागे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, प्रशासनावर पकड होती, अनेक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. हेच संबंध मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरे आहेत त्यांना कुठेतरी जोडता आले नाहीयेत. अधिकाऱ्यांवरचा विश्वास जेवढा ठेवला तेवढे विश्वासात स्वार्थ. असं नाही, फडणवीस जो मुख्यमंत्री होते तेव्हा माझ्याकडे खूप माहिती असायची. ही एक भूक असते माहिती मिळवण्याची, एक भूक असते. विरोधी पक्षांनी सतत माहिती मिळवत राहिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहणं किंवा ठेवणं हे उत्तम विरोधी पक्षनेत्याचं लक्षण आहे. माहिती मिळवतच राहिलं पाहिजे त्यांनी, फक्त ती माहिती सत्य असावी, ती सत्य असावी. रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये विरोधी पक्षनेते तोंडावर पडले. मी आत्ता तुम्हाला सांगतो,
त्यांना दिल्लीत जाऊन गृहसचिवांना भेटण्याची गरज नव्हती, हे माझ्या तटस्थपणे माझं मत आहे. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातच ठेवायला हवी होती. त्यांनी जी एक लढाई सुरू केली होती ती चूक की बरोबर हे आम्ही नंतर बघू, पण त्यांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मण रेषा ओलांडू नये. आपण सगळे महाराष्ट्राशी इमान राखून आहोत. आपण महाराष्ट्राचे देणं लागतो. काही गोष्टी आपल्या घरातच राहायला हव्यात. ज्या क्षणी वारंवार महाराष्ट्राचा किंवा कोणत्या राज्याचा नेता या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो, सह्याद्री जेव्हा असा बघतो दिल्लीकडे, तेव्हा सह्याद्रीचं शिखर जे आहे ना ते ओशाळल्यासारखं वाटतं. तुम्ही नेते आहात महाराष्ट्राचे, तुम्ही काय फक्त नागपूरचे नेते आहात का? तुम्ही काय फक्त विदर्भाचे नेते आहात का? नाही, आम्ही तुमच्याकडे महाराष्ट्राचे नेते बघतो. आम्ही तुमच्याकडे एक भविष्यातला राष्ट्रीय नेता म्हणून पाहतो. आमच्या मनामध्ये अजिबात द्वेष नाही. तुम्ही जर उद्धव ठाकरेंशी बोलाल, त्यांच्या मनातही द्वेष नाही कोणाविषयी. द्वेष आपला राज्याचा नेता मोठा व्हावा ही हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेली एक आम्हाला दिलेली देणगी आहे विचारांची, की राज्याचा नेता मोठा झाला पाहिजे, तो भले विरोधी पक्षाचा असेल. शरद पवार विरोधी पक्षात होते किंवा आमच्या विरोधात होते तरी बाळासाहेबांच्या मनात त्यांच्याविषयी कायम सद्भावना होत्या आणि वारंवार बाळासाहेब बोलत राहिले की शरद बाबू केव्हा तरी या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. यशवंतराव चव्हाण असतील, अन्य नेते असतील, बाळासाहेबांच्या अत्यंत सकारात्मक भूमिका होती आणि तशीच आमच्या भूमिका आहेत. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा, ठीक आहे, आज आमचे मार्ग वेगळे आहेत, याचा अर्थ की आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. त्यांच्याविषयी आमच्या मनात अजिबात आकस नाही. त्यांच्या मनात आमच्याविषयी काय आम्हाला माहीत नाही, पण आमच्या मनात अजिबात आकस नाही. तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून वक्तव्य करतात की शरद पवारांना UPAचं अध्यक्ष केलं पाहिजे. तर या गोष्टी कुठेतरी काँग्रेसला खूपत आहेत. दुसरीकडे अनिल देशमुखांवर केलेले, म्हणजे तुम्ही रोखठोकमधले लिहिलेलं ते कुठेतरी राष्ट्रवादीला लागलंय. शिवसेनेला काय सल्ला देणार का आमच्या माध्यमातून, किंवा काय तुम्हाला भविष्यात काय वाटतं का रोखठोकमध्ये लिहिता येईल थेटपणे? कोणाला सल्ला द्यावा? मी शिवसेनेतल्या नेत्यांना. मी काय सल्ला द्या? मीच पक्षाचा नेता आहे. जे काय एकंदरीत शिवसेना काय होते, डॅमेजिंग कंट्रोल होते, शिवसेनेवरती टीका झाली, उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. उद्धव ठाकरे साहेब सरकार चालवत आहेत, त्यांनी समर्थपणे सरकार चालवावं. बाकी बाहेर आमची भक्कमपळी आहे, बाहेर भक्कमपळी आहे. आणि आतापासून नाही मी लढत आहे पक्षासाठी. माझं अख्खं आयुष्य पक्षाला समर्पित आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार, सत्ता, पदं बिदं हे आमच्यापुढे माझ्यापुढे काही नाही आहे. बाळासाहेबांनी मला जी एक प्रेरणा दिलेली आहे, ऊर्जा आहे, ती अजून घेऊन मी जगतो आहे, बरं का. अजूनही माझा बाळासाहेबांशी संवाद असतो. एखाद्या गोष्टीत बाळासाहेबांना काय वाटेल किंवा बाळासाहेबांनी काय विचार केला असता, हा विचार करणारा मी बाळासाहेबांचा शिलेदार आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याच्यामुळे सत्ता, सरकार, मंत्रीपदं मी तिथे ढुंकूनही बघत नाही पहिल्यापासून. माझ्यासाठी शिवसेना ही माझी आई आहे आणि त्या प्रतिष्ठेसाठी मी काही करेन. आणि शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्र आहे आणि मराठी माणूस आहे हे मी मानतो. त्यामुळे सल्ला प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं पक्ष वाढवायचा, एवढंच मला म्हणायचं आहे. साहेब, अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आजच्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आपण विविध रंग राजकारणात उधळत राहावे. आपल्या रोखठोकमधून अनेक रंग पाहायला मिळतील, त्यामुळे खूप खूप आभार तुमचे. रोखठोक सामनातलं सदर असेल, सामनाचा अग्रलेख असेल, तुम्ही पाहिलं असेल, दखल घ्यावी लागते देशाला. हे बाळासाहेबांचं यश आहे. विविध रंगांनी भरलेलं असतं ना, आणि असंच भरलेलं राहील. आणि संजय राऊत जे आहे त्यांना जे बोलायचं आहे, जे लिहायचं ते लिहितात, कारण ते थांबणार नाही. माझ्या मागे बाळासाहेब ठाकरे आहेत बघा. धन्यवाद सर. हां, ज्ञानदा, अतिशय मनमोकळ्या पद्धतीने संजय राऊत शिवसेनेचे नेते यांनी गप्पा मारलेल्या आहेत आणि विविध त्यांनी जे राजकीय खुलासे आहेत, राजकीय रंग आहेत, ते आपल्या या मुलाखतीत उधळलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानदा, वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या संवादाबद्दल. तर भेटीबद्दल थेट काही बोललेले नाही आहेत संजय राऊत. जी भेट शरद पवार आणि गृहमंत्री यांची झालेली आहे त्याच्याबद्दल, अमित शहांबद्दलची. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी लिहिणं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखं होत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याबद्दलचा द्वेष आमच्या मनात नाही, त्यांनी राज्यातली लढाई राज्यामध्येच लढावी हे भाष्य करत असताना त्यांनी सचिन वाझेंबद्दलही एक मोठं विधान केलंय. या घटनेमुळे सरकारला, मंत्र्यांना एक मोठा धडा मिळालाय. वाझे जर परत आले तर अडचण होऊ शकते याची कल्पना आपण आधीच दिल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.